नमस्कार. हा व्हिडिओ माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी आहे. विद्यार्थ्यांची आता 10th झाली आहे, 12th झाली आहे आणि पुढचं करिअर ऑप्शन काय निवडायचं याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं टायटल आहे MBBS इंजिनिअरिंग की IAS. जो आत्तापर्यंतचा ओढा राहिलेला आहे तो एकतर पॅरेंट्सला माहिती असतं की पोराला इंजिनियर बनवायचं किंवा डॉक्टर बनवायचं. IAS ही जी फील्ड आहे या फील्ड रिलेटेड याची काय काय प्लस पॉईंट्स आहेत या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी हा व्हिडिओ पर्टिक्युलरली तयार होतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ओके, यामध्ये तिन्ही प्रोफेशन्स आहेत, या तिन्ही प्रोफेशन्सचे काय पर्क्स आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सो विदाऊट टेकिंग मच टाईम वी विल स्टार्ट नाव. सी, ज्या वेळेला तुम्ही डिसिजन घेतायत की तुम्हाला कोणतं करिअर निवडायचं आहे, सो फक्त की नाही खरी क्षमता तुमची काय आहे याच्यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की ॲट दी एंड फक्त मला गर्दीचा भाग व्हायचा आहे की नाही सगळेजण सायन्स घेत आहेत म्हणून सायन्सच घ्यायचं, किंवा 80% वर 85% वर पडलेत तर मुलगा हुशार आहे म्हणून याला सायन्सला टाकायचं आहे, अशा माइंडसेटमध्ये न जाता आपली खरी क्षमता काय आहे, आपल्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, काय पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियलचा व्यवस्थित विचार करणं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. ओके, सो फक्त करिअर निवडायचं नाही आहे तर आपल्याला असं करिअर निवडायचं की ज्याने देशाचं नेतृत्व आपल्याला करता येणार. ओके, सो पहिलं, देशाचे नेतृत्व की संकुचित क्षेत्र हे आपलं आपण डिसाईड करा काय करायचं, कशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला पुढे जायचं. फर्स्ट ऑफ ऑल MBBS आणि इंजिनिअरिंग याच्यामध्ये याची जेव्हा विद्यार्थी तयारी करतायत त्यावेळेस 10 ते 12 वर्ष तुम्हाला तयारीला जातात. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपण MBBS घेऊयात सगळ्यात आधी. ओके, MBBSचं 10th, त्याच्यानंतर 2 वर्ष तुमचे 11वी आणि 12वीचे हे 2 वर्ष जात आहेत. असं कन्सिडर करतोय की मी फर्स्ट अटेम्प्टलाच हा कॅन्डिडेट नीट क्लिअर करतोय. ओके, सो 10, त्याच्यानंतर 2 वर्ष हे 12वी पर्यंतचे, त्यानंतर 5.5 वर्षाचं MBBS. म्हणजे तुम्ही नीट क्लिअर केली 12वीत असतानाच आणि त्याच्यानंतर तुम्ही MBBSला ॲडमिशन घेतायत. 5.5 वर्षाचं MBBS आहे, त्यानंतर 2 वर्षाचं तुमचं MD आहे. ओके, आणि जर गव्हर्नमेंटमधून तुम्ही करतायत MBBS तुमचं हे गव्हर्नमेंटमधून झालं 5.5 वर्षाचं, तर हे MD करताना किंवा एखाद्याने डिसाईड केलं की MD नाही करायचं मला प्लेन यावरच राहायचंय, तर अजून प्लस 2 वर्षाचा तुमचा बॉन्ड असतो. ओके, सो हा बॉन्ड पण तुम्हाला सायमल्टेनियसली कव्हर अप करायचा असतो. सो प्रॅक्टिकली 10 + 2 + 5.5 + 2 + 2 म्हणजे 10वी झाल्याच्या नंतर पण 5 आणि 6 11, 11.5 वर्ष ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला तुमची पहिली जी कमाई असते किंवा एक तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात हे कन्सिडर करायचं असेल तर तुम्हाला जवळपास माइंड वेल 11.5 वर्ष लागतात. ऑन एन ॲव्हरेज 10 कन्सिडर करा. इंजिनिअरिंग जर तुम्ही घेताय, इंजिनिअरिंग घेत असताना आपण अजून एकदा बघतोय तिथे इंजिनिअरिंग ज्यावेळेस आपण करतोय इंजिनिअरिंगमध्ये 10वी झाल्याच्या नंतर तुमची 2 वर्षाची तुम्ही असं कन्सिडर करू की 2 वर्ष तुमचं सायन्स झालं. ओके, PCM ग्रुप असेल किंवा जनरल असेल जो कोणता फॉर्मॅट आहे, असं कन्सिडर करतो की मी की 12th नंतरच तुम्हाला एका प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन पण भेटलेलं आहे. त्यानंतर तुमचं 4.5 वर्षाचं इंजिनिअरिंग होतं. ओके, आणि यानंतर तुमची प्लेसमेंट असतील, त्या प्लेसमेंटमध्ये मग जो कोणता जॉब देईल तुम्हाला, जी कोणती कंपनी जॉब देईल त्या कंपनीच्या भरोश्यावर मग तिथं त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज द्या, त्यांच्या वेगवेगळ्या एक्झाम्स द्या, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन मग ते भांजी अंजी करा. तो जो प्रकार आहे तो 4.5 वर्षाचा कन्सिडर करा. आणि त्यानंतर जेव्हाही तुम्हाला नोकरी लागेल, सुरुवातीचं पॅकेज कमीच असतं जनरली, हे तुम्हाला जगजाहीर हे काही वेगळं मी मनाने सांगत नाही आहे. त्या पॅकेजमध्ये तुम्ही एंटर करताल, एंटर केल्याच्या नंतर तुमचं 3 वर्षाचं ऑन एन ॲव्हरेज स्टायपंड सारखं काही ना काहीतरी पॅकेज असतं. ओके, आणि याच्यानंतर मग तुम्ही स्विच करताल, मग ते स्विच करत करत हळू एक कंपनी झाली की दुसरी कंपनी, दुसरी झाली की तिसरी, त्याच्यामध्ये मग पुण्यातच राहायचंय किंवा मग जागा बदलता येत नाही किंवा अशाच ठिकाणी राहावं लागते की ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं हब आहे. एखादाच कॅन्डिडेट असतो अख्ख्या बॅचमध्ये की जो कॅन्डिडेट म्हणतो की नाही मला स्वतःचा बिझनेस स्थापन करायचा आहे आणि त्याचा स्वतःचा बिझनेस चालू होतो इंजिनिअरिंग रिलेटेड. सो ऑन एन ॲव्हरेज बघायला गेलं तर 10 नंतर 2 वर्ष, त्यानंतर 4.5 वर्ष आणि त्याच्यानंतर 3 वर्ष ॲक्च्युअल चांगल्या पद्धतीचं सेटल्ड लाईफ जे असतं. घर वगैरे तर अजून काहीच झालेलं नाही, याच्यामध्ये मी बोलतही नाहीये काही घराच्या बाबतीत किंवा मग एक सेटल्ड लाईफ जे कन्सिडर करतोय असंही काही नाही. एक जनरल नॉर्मलाइज वेमध्ये जरी कन्सिडर करायला गेलं तर 10वी नंतर 2 आणि 4.5, 6.5, 6.5 नंतर 9.5 वर्ष. म्हणजे इकडे MBBS मध्ये आपण बघितलं ते जवळपास 11.5 वर्ष आणि इकडं 9.5 वर्ष, याच्यातही ऑन एन ॲव्हरेज 9 वर्ष पकडून घ्या. ओके, 10वी झाल्याच्या नंतर 9 वर्षानंतर तुम्ही थोडासा सेटल होण्याचा विचार करताय. ओके, आता ह्यामध्ये
आर्थिक आपण बघूयात. ओके, आता हे आपण बघितलं एज रिलेटेड. आता आपण बघू फायनान्स रिलेटेड. फायनान्समध्ये जरी बघायला गेलं पोरांनो, तरी पण MBBS प्रायव्हेटमध्ये जर करत असाल, MBBSच्या फीस प्रायव्हेटच्या CR मध्ये कोटींमध्ये फीस आहेत. आपण असं कन्सिडर करू 50 लाख रुपये प्रति वर्ष असेल, तर इंटू 5.5 वर्षाचे जरी तुम्ही कन्सिडर केले तर 2.5 crores. ओके, 2.5 कोटी रुपये, 50 लाख रुपये प्रत्येक वर्षाचे कन्सिडर करा. डोनेशन जर काही असेल, मला नाही माहिती की याच्यावर अधिकृतरित्या काय बोललं जाते किंवा काय नाही, परंतु डोनेशन असेल ते सगळं वेगळं. इंजिनिअरिंगमध्येही बघायला गेलं तर ऑन एन ॲव्हरेज 10 लाख रुपये फीस तुमची पर इयर आहे. याचे जवळपास एक ऑन एन ॲव्हरेज 50 लाख रुपये तुमचे नॉर्मल कॉलेजमधून इंजिनिअरिंग करण्यासाठी वगैरे अशी लागण्याची शक्यता आहे. मग याच्यासाठी कोणी एज्युकेशनल लोन घेतं किंवा काय घेतं, हे एज्युकेशनल लोन फेडेपर्यंत तो कॅन्डिडेट वय वर्ष 30च्या पुढं निघून जातो आणि हे कंटिन्यूस राहतं. एज्युकेशनल लोन हे कंटिन्यूस बेसिसला चालू राहतं आणि अशा फॉर्मॅटमध्ये तो कॅन्डिडेट EMIच्या जाळ्यामध्ये फसून, म्हणजे ते त्याला नंतर पुढे जाऊन जॉबही सोडता येत नाही. तो जॉबमध्ये घुसमटत जरी असेल तरी पण त्या मुलाला तेच करावं लागतं. मग ते कोणतीही फील्ड असताना, म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा डॉक्टरी असो, ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग यू हॅव टू कंटिन्यू दॅट जॉब, असा फॉर्मॅट आहे. हा, एक जर समजा बघायला गेलं तर सोशली नाही व्हा, माझा मुलगा डॉक्टर आहे किंवा माझी मुलगी डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझी मुलगी इंजिनियर आहे, हे तुम्हाला सांगायला ठीक आहे, परंतु प्रॅक्टिकल काय, कोणत्या बेसिसला ती प्रॅक्टिकॅलिटी आहे का, हे बघणं गरजेचं आहे. या उलट आता आपण येऊयात नागरी सेवेच्या बाबतीमध्ये. ओके, आपण काय काय डिस्कस केलं सुरुवातीला, एज रिलेटेड बोललो आणि फायनान्स रिलेटेड बोललो. आता आपण येऊयात नागरी सेवेकडे. IAS मध्ये खूप साधं गणित आहे बघा, खूप साधं गणित आहे. 10वी करा, 10+2 हे तर सगळ्यांना आहे. कोणतीही 3 वर्षाची डिग्री आहे, मग त्याच्यामध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स मधली BSc असेल, कोणतीही रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीकडून आलेली एक डिग्री बस झाली. ओके, 21व्या वर्षी याच्यामध्ये चान्स असतो IAS होण्यासाठी. 10वी 12वी नंतर कोणती 3 वर्षाची पदवी जी आता आपण बोललो. फायदा काय माहिती काय याचा, पदवीच्या शेवटच्या वर्षी अधिकारी बनता येतं तुम्हाला परीक्षा देऊन. पदवीच्या शेवटच्या वर्षी म्हणजे इव्हन तुम्ही 3rd इयर अपियर्ड जरी असाल तरी देखील तुम्हाला UPSC असेल, MPSC असेल, इतर कोणत्या एक्झाम्स असतील, एजेस प्रमाणे आणि पोस्ट प्रमाणे त्या एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट होता येतं आणि 21व्या वर्षी तुम्ही क्लास 1 अधिकारी बनलेले असतात. काय बोलतोय मी, 21व्या वर्षी. एकीकडं इंजिनिअरिंग किंवा MBBS केलेली मुलं 30 नंतर सेटल व्हायचं बघतायत आणि हा कॅन्डिडेट 21व्या वर्षी प्रॉपरली एक क्लास 1 ऑफिसर असतो. IAS भेटतोय, सुपर क्लास 1 ऑफिसर आहे. या सगळ्या गोष्टी. त्यानंतर नंबर 2, आर्थिक स्थैर्य. आर्थिक स्थैर्य कसं माहिती का, पहिल्या दिवसापासून प्रतिष्ठित पगार असतो, फर्स्ट डे. जास्त काही आपल्याला याच्यामध्ये विचार करायची गरज नसते. इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग 1 तारखेला तुमचा पगार तुमच्या खात्यामध्ये पडतो. आता याचं व्यवस्थितरित्या युटिलायझेशन कसं करायचं, आता याची सराव मी हे तुम्हाला ऑलरेडी आता समजून सांगितलं. 9वी पासून तयारी आहे, 2 ते 3 वर्ष, पुन्हा MD आहे, चांगल्या कमाईसाठी 10 ते 12 वर्षाचा वेळ लागतोय. इंजिनिअरिंगमध्ये 10वी 12वी नंतर 4 ते 5 वर्ष BTech, नंतर डिग्री, त्यानंतर याच्यामध्ये असलेली वाढती स्पर्धा, अक्षरशः दगड फेकून मारला तर इंजिनियरला लागतो, एवढे इंजिनियर झालेत सध्याला. सो अशा फॉर्मॅटमध्ये इतक्या अननेसेसरी स्पर्धेमध्ये काय अर्थ नाही बघा. त्यातल्या त्यात अनेक वर्ष संकोचित क्षेत्र असताना त्याच्यामध्येच अडकून राहतं माणूस, की एकच पॉईंट आहे. समजा मेकॅनिकल इंजिनियर शेवटपर्यंत मेकॅनिकल, तेच मोटर वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर याच्यामध्येच चालू आहे सगळ्या गोष्टी. सिव्हिल इंजिनियर, हे सिमेंट ते सिमेंट, बस त्याच्यावरच चालू आहे. सो याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर IASचा जो जॉब प्रोफाईल आहे, IASचा जॉब प्रोफाईल हा खूप मोठा आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पदांवर काम करता येतं, तुम्हाला पीपल कॉन्टॅक्ट असतात, तुम्हाला डेस्क जॉब्स असतात, तुम्हाला इंटरनल सेक्रेटेरिएटमध्ये काम करता येतं, तुम्हाला पॉलिसी मेकिंग करता येते. अनेक गोष्टी आहेत की ज्याचे पक्ष तुमचे IASचे म्हणा किंवा डेप्युटी कलेक्टर थ्रू असेल किंवा DYSP थ्रू असेल, तुम्हाला लॉ अँड ऑर्डरमध्ये देखील काम करता येतं. ओके, IAS असेल, IPS असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. IRS असेल, ह्या सगळ्या पोस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. जगामध्ये खूप कमी पोस्ट अशा असतात की ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत आणि ॲट द सेम टाइम त्यांना त्या पद्धतीचं वलय प्राप्त झालेलं आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट की आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला
खरंच तेच मेंढरांसारखं इंजिनिअरिंग आणि MBBS मध्ये जाणं गरजेचं आहे का वी कॅन थिंक इंडिपेंडेंटली, आपण एक स्वतंत्रपणे विचार करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो, हे आता आपल्याला विचार करण्याची मला असं वाटतं की गरज आहे. नेक्स्ट, आता आपण नागरी सेवेमध्ये बघूयात, ओके, की एक्झॅक्टली काय असतं. नागरी सेवेचा मार्ग कसा असतो. 12वी नंतर कोणतंही एक पदवीचं एज्युकेशन घ्या, त्यानंतर एक्झाम फायनल इयरला अपियर व्हा, आपलं ऑलरेडी झालं, इमिडिएट क्लास 1 सॅलरी आणि सिस्टमॅटिक इम्पॅक्ट. सिस्टमॅटिक इम्पॅक्टवर मला बोलू इच्छितो मी. सिस्टमॅटिक इम्पॅक्ट म्हणजे काय, तुमच्या डिसिजनला मान आहे, तुमच्या डिसिजनचा इम्पॅक्ट खूप साऱ्या लोकांवर पडणार आहे, तुम्ही सिस्टीम चेंज करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवतायत आणि 21व्या वर्षी तुमचं जे प्रतिष्ठा, हा जो प्रकार असतो ना प्रतिष्ठा, प्रतिष्ठेवर खूप जास्त महत्त्व आहे बघा. तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी एक IAS ऑफिसर असतात, तुमच्याकडे खूप साऱ्या पॉवर्स असतात, तुमच्याकडे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असते आणि ही डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी तुम्हाला इतर कोणत्याही फील्डमध्ये भेटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिस इज अ पेड सोशल सर्व्हिस. काय म्हणतोय मी, पेड सोशल सर्व्हिस. तुम्हाला समाजसेवा करण्यासाठी पैसे मिळतात. म्हणजे जगाच्या पाठीवर असा कोणताही जॉब नाहीये की ज्या ठिकाणी तुम्ही लोकांची सेवा करताय, तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळतंय आणि त्या सॅटिस्फॅक्शन सोबत तुम्हाला पगार देखील मिळतोय. सो ह्या गोष्टीचा विचार करणं मला असं वाटतं की सगळ्या पॅरेंट्सनी खूप जास्त प्रमाणामध्ये गरजेचं आहे. नंतर इथे आता असं आपण समजू की सर नाही झालं तर काय करायचं. सर किती स्पर्धा आहे त्या ठिकाणी, मोजक्यात पोस्ट असतात, प्रत्येक वर्षी फक्त 1000च्या पोस्ट असतात, त्यामध्ये IAS कमी असतात, अशा फॉर्मॅटमध्ये झालं तर मग काय करायचं. एक लक्षात घ्या, जे कोणतं तुम्ही ज्ञान घेतायत ना ते कधी वाया जाणार नाहीये. इतर नोकऱ्या पण खूप आहे, तुमच्याकडे प्लॅन बी वेगळा ठेवायची तुम्हाला गरजच नाहीये. तुमचं जर समजा असं कन्सिडर करा, ओके, UPSC मध्ये लोकांना काय माहिती का, सिव्हिल सर्व्हिसेस माहिती आहेत फक्त. सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय येतं, IAS येतो, IPS येतो, IRS येतो, IRTS येतात, हे अशा फॉर्मॅटमधल्या एक्झाम्स ह्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम्स खूप कमी लोकांना माहिती आहे. कोणत्या, CAPF आहे, CDS आहे, JFMC आहे. ह्या प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहे, ह्या एक्झाम्सवर कोणीही लक्ष देत नाहीये. अशा प्रकारच्या एक्झाम्स तुमच्याकडे अवेलेबल आहे. MPSC मधून तुमच्याकडं डेप्युटी कलेक्टरची पोस्ट असते, DYSP ची असते, CO चीफ ऑफिसरच्या पोस्ट असतात तुमच्याकडं. या MPSC मधूनच येणाऱ्या ॲग्रिकल्चरच्या पोस्ट खूप साऱ्या आहेत. जर तुमचं BSc ॲग्रिकल्चर तुम्ही घ्यायचा विचार करताय, सो ॲग्रिकल्चर रिलेटेड खूप साऱ्या पोस्ट आहे. सो तुमच्या एका अभ्यासावर, ही गोष्ट फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा, वन स्टडी अँड मेनी अपॉर्च्युनिटीज, वन स्टडी मेनी अपॉर्च्युनिटीज. तुमच्या एकाच अभ्यासावर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे अवेलेबल असतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे, पॅरेंट्सनी देखील आणि विद्यार्थ्यांनी देखील. आता हे विद्यार्थी बघा, ओके, अनुराग आपल्या इथलचा स्टुडंट आहे, चीफ ऑफिसर आहे सध्याला MPSC मध्ये. त्यानंतर अरविंद बी आपल्या इथलचाच आहे, त्यांनी मेकॅनिकल, दोघे जण इंजिनियर आहेत, ओके, दोघांनी देखील या फील्डमध्ये सिलेक्ट केले, दोघे जण या फील्डमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, दोघे जण ऑल इंडिया लेवलवर काम करतात. त्यानंतर आकाश ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चरल ऑफिसर म्हणून यावर्षी सिलेक्ट झालेलं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, हे बघा, हे MPSCची रँक आहे आणि हा UPSCचा रँक आहे. या विद्यार्थ्यांनी कमी एजमध्ये प्रॉपरली यश संपादित केलेलं आहे आणि त्याचं रिझन काय माहिती आहे का, दे प्लॅन्ड प्रॉपरली. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लॅनिंग करणं फार जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही आहोत तुमच्यासोबत. तुम्हाला काय बाकीचं काही जास्त ताण घ्यायची गरज नाही. 12वी नंतर फक्त एका प्रॉपर कॉलेजला ॲडमिशन घ्या, रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं डिग्री तुमची चालू असू द्या आणि सायमल्टेनियसली हा अभ्यास करा. हा अभ्यास वाया जाणार नाही आहे. खूप सारे उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो, हे तर फक्त मोजके आहेत. खूप सारे असे उदाहरणं आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी या एक्झाममध्ये प्रॉपरली प्लॅनिंगनी यश प्रस्थापित केलेलं आहे. सिलेबसही बघायला गेलं तर सोपा सिलेबस असतो. यामध्ये तुम्ही स्वतः बघून घ्या, प्रिलिम्स आणि मेन्स असे दोन्ही पण मी तुम्हाला सिलेबस आता सध्याला दिलेले आहे. प्रिलिमला 2 पेपर असतात, जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2. याच्यामध्ये हा जनरल स्टडीज 2चा जो पेपर आहे का, हा फक्त क्वालिफाईंग नेचरचा असतो. याला क्वालिफाय करावं लागतं. किती पर्सेंट, 33% मार्क लागतात फक्त CSATमध्ये, 33% एवढंच असतं. आणि हा जो जनरल स्टडीज 1चा पेपर आहे, याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात 200 मार्कासाठी. आणि सिलेबसही बघा किती आहे, किती सोपा सिलेबस आहे. करंट इव्हेंट्स असतात, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी, इंडियन पॉलिटी, जी राज्यघटना, आपण जे संविधान म्हणतो आपलं,
तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. इकॉनॉमिक्स असतं आपलं रेग्युलर जीडीपी एनडीपी जे आपण बघतो, जे न्यूजपेपर वाचतो, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, झाडतोड, वृक्षतोड इतकी सध्याला, त्याचे क्लायमेट चेंजचे काय काय परिणाम पडतात, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. आणि जनरल सायन्स जो आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे, आणि याची लेवल पण काठिण्य पातळी बघायला गेलं तर 12वी पर्यंतची असती फक्त. एक कॅन्डिडेट फायनल इयरला एक्झाम देतोय बरोबर, तर त्याच्यासाठी त्याची जी काठिण्य पातळी असते ना ती 12वी पर्यंतचीच असते. तुम्हाला फक्त अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी असं म्हणतात ना की नाही सर, किंवा पॅरेंट्सला असं वाटतं की युपीएससी खूप अवघड असते, हे बघा युपीएससी अवघड नाहीये, युपीएससीच्या डिमांड समजत नाहीत लोकांना, आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून लोक आय एस कडे जनरली पाठ फिरवतात. ओके, आतापर्यंत म्हणलं गेलं की नाही इलाइट लोकच युपीएससी क्लिअर करतायत, असं म्हणलं गेलं जातं की नाही इंग्रजी माध्यमातलेच मुलं क्लिअर करतात. असं काही नसतं. ही भाषा टोटल 28, म्हणजे एक्झामिनेशन 28 भाषांमध्ये देता येते. कॅन यू इमॅजिन? आणि यामध्ये मराठी देखील इन्क्लुडिंग आहे. युपीएससी असेल, एमपीएससी असेल, तुम्ही मराठीमध्ये तयारी देखील करू शकता. त्यामुळे असंही काही नाही की नाही इंग्रजी खूप चांगलं टॉप नॉच लेवलला पाहिजे वगैरे, असा काही प्रकार नाही आहे. मराठी लँग्वेजमध्ये देखील याची तयारी करता येते. तुम्हाला याचे सगळे मटेरियल असतील, बुक्स असतील, याचे कोणत्या नोट्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटून जातात. याचा काही एवढा काही प्रेशर घेऊ नका, ताण घेऊ नका. त्यानंतर प्री क्लिअर झाल्यावर तुमची असते मेन्स एक्झामिनेशन. मेन एक्झामिनेशनमध्ये हे बघा, पेपर ए आणि पेपर बी हे क्वालिफाईंग पेपर्स आहेत. आणि कोणते माहिती पेपर ए आणि बी? इंग्रजी आणि मराठी. ओके, इंग्रजी आणि मराठीचे पेपर आहे. मग याच्यामध्ये कोणते क्वेश्चन असतात? सारांश लेखन, उतारा तुम्ही वाचून दाखवा आणि याचा सारांश लिहा, भाषांतर करा, इंग्रजीमधला उतारा मराठीत लिहा, मराठीतला इंग्रजीमध्ये लिहा. आणि फक्त आपल्याला याचे 25% मार्क पाहिजे असतात. 300 पैकी 25% मार्क फक्त आपल्याला पाहिजे असतात आणि तुम्ही पास होऊन जाता त्याच्यामध्ये. इट इज दॅट सिम्पल. म्हणजे 300चे 25% 75 मार्क पाहिजे होते तुम्हाला फक्त, आणि सहज भेटून जातात. त्यामुळे इंग्रजीची वगैरे भीती प्लीज बाळगू नका. हा मेन्सचं बोलतोय मी. त्यानंतर एसे असतो, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4. म्हणजे हा जो प्रीचा जो अभ्यास केलेला आहे ना, हा तुम्ही एमसीक्यू मध्ये केलेला आहे. सेम अभ्यास तुम्हाला मेन्सला हा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असतो. बाकी काहीही फरक नाहीये. डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह आहे. सेम सिलेबस आहे. 2-4 पॉईंट्स एक्स्ट्रा असतात, ते तुमच्या क्लासमध्ये ऑटोमॅटिकली आपण करून घेतो. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये कोणताही एक सब्जेक्ट, ही लिस्ट दिलेली असते, या लिस्ट पैकी कोणताही एक सब्जेक्ट घ्यायचा आहे, आणि याला मार्क असतात 300, म्हणजे सॉरी 500 मार्क असतात. या 500 पैकी तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 300 मार्क जर तुमचे आले, तुम्ही भारतातल्या पहिल्या 20 मध्ये येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा जो सिलेबस आहे ना, हा फार कन्साइज आहे. अँड ॲट द सेम टाइम जर कोणी व्यवस्थित अभ्यास करत असेल ना या सिलेबसचा, त्याला खूप गोष्टी सोप्या जातात. हे बघा, हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे तिथलचे, आणि याचा अभ्यासही खूप व्यवस्थितरित्या आपल्याकडे करता येतो. नेक्स्ट, हा सिलेबस नीट समजून घ्या. काही जर अडचण असेल इथे येऊन भेटा, तुम्हाला व्यवस्थितरित्या गाईड करण्यात येईल. अभ्यासाचे जोखीम व्यवस्थापन आणि यश. आता जे आपण म्हणतोय ना की सर आता जर वाया गेलं, हे समजा अभ्यास केलाय आणि जर याच्यामध्ये सिलेक्शनच नाही झालं, तर कशा पद्धतीनं कसं डील करायचं, याच्यामध्ये रिस्क आहे. ऑफकोर्स आहे, जोखीम आहे, याच्यामध्ये रिस्क आहे, आम्ही नाही म्हणत नाहीये. परंतु ऍट द सेम टाइम तिथं 12 आणि 10-12 वर्ष घालवण्यापेक्षा इथं लक्ष देऊन 4 वर्ष अभ्यास करा ना, ते 12वी नंतर. असं समजूत आपण थर्ड इयरला असताना नाही झालं तुमचं, अजून एखादं वर्ष घ्या. म्हणजे ज्या कॅन्डिडेटचा 4 वर्षाचा सलग अभ्यास आहे, तो कॅन्डिडेट इथं फेल झालाय असं मी आजपर्यंत एकही अभ्यास नाही, एकही कॅन्डिडेट नाही बघितला. हा, तुम्ही ऐकला असाल, सर तो 10 वर्ष अभ्यास करत होता माहिती का, त्याचं नाही झालं. अरे कारण गायडन्स व्यवस्थित नव्हता, त्याला व्यवस्थित मेंटरशिप नव्हती, त्याच्या अनेक गोष्टी चुकल्यात, रिजिडिटी असणार आहे कॅन्डिडेटमध्ये. कदाचित असंही होऊ शकतं की नाही, जे ज्या वेळेला पाहिजे होतं ते त्यावेळेला नाही भेटलं. परंतु तुम्हाला जर व्यवस्थित गायडन्स असेल, तुमच्याकडचा जो पिअर ग्रुप आहे, तुमचा पिअर ग्रुप प्रॉपर असेल, तर तुम्हाला अडचण येत नाही. आणि याची काळजी करू नका की सर कसं होईल काय होईल. हे बघा, तुमच्याकडे जर समजा काही गोष्टी महत्वाच्या आहेत या फील्डमध्ये, आपण एक लक्षात घ्या, तुमच्याकडं प्रॉपर गायडन्स आहे. ओके, तुमच्याकडं प्रॉपर पिअर ग्रुप आहे, आणि तुमचं मटेरियल टॉप नॉच आहे. या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या स्वतःकडे इंटेंट आहे. इंटेंट की नाही मला हे क्लिअर करायचंच आहे, हा इंटेंट आहे. एवढ्या जरी गोष्टी असल्या तरीही बाकी काही चिंता करायची गरज नाही, तुमची एक्झाम क्लिअर होते. ही त्रिसूत्री फक्त लक्षात ठेवा, आणि या त्रिसूत्रीला जोडणारं हे इंटेंट आहे. या इंटेंटवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ओके, त्यामुळे हे कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये पडायचं नाही, कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत विचार करायचा नाही की सर हे नाही झालं तर काय. आहेत ऑप्शन्स खूप सारे अवेलेबल असतात आणि याच फील्डमध्ये. उलट मी तर या गोष्टीवर बोलेल की सगळ्यात जास्त ऑप्शन जर अवेलेबल असतील ना, तर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केल्याच्या नंतर तुमच्याकडे अवेलेबल होतात, कारण तुम्हाला ज्ञान सगळ्या गोष्टींचं आलेलं असतं.
ओके, नेक्स्ट. यशस्वी विद्यार्थ्यांचा संदेश. आता प्रॅक्टिकली बघायला गेलं, हे बघा इथं अरविंदांनी हा संदेश दिलेला आहे, अनुरागने हा संदेश दिलेला आहे. तुम्हाला जेवढे काही गोष्टी असतील ना, तुम्ही इथे या आल्याच्या नंतर अनेक टॉपिकशी तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. स्वतः ते असतात, ते स्वतः गाईड करतात विद्यार्थ्यांना की कशा फॉर्मॅटमध्ये त्यांनी तयारी केलेली आहे. तुमच्याकडे मेंटर्स अवेलेबल आहे, टीचर्स व्यवस्थित अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुमचं हे जे फॉर्मिडेबल इयर आहेत ना, आफ्टर 12th जे पुढचे वर्ष जे असतात ना तुमचे, वय वर्ष 18 ते वय वर्ष 22 या एजमध्ये तुम्ही जेवढी मेहनत करणार आहेत ना, त्याच्यावर तुमचं पूर्ण करिअर डिपेंड असणार आहे बघा. आणि ह्या मेहनतीला व्यवस्थितरित्या डायरेक्शन देण्याचं काम पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय करते. त्यामुळे तुमचं भविष्य घडवा, फक्त करिअर निवडायचं नाही आहे. तुम्ही की नाही फक्त याच्यासाठी जन्माला नाही आलेला आहे की फक्त आले, शिकले, कुठंतरी नोकरी केली आणि त्याच्यानंतर मरून गेले, अशा याच्यासाठी नाही आहे. तुमच्या जगण्याला काहीतरी अर्थ पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे आयुष्य स्पेंड करतायत, बाय द टाइम यू आर ऑन युअर डेथ बेड, बाय द टाइम यू आर रिटायरिंग, ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस रिटायर करतायत ना, रिटायर होताना तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन पाहिजे की येस, मी माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे, मी काही ना काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत, माझ्यामुळं काही ना काहीतरी समाजामध्ये बदल झालेत, काही ना काहीतरी पॉलिसीज तयार झाल्यात, काही ना काहीतरी कायदे मी तयार केलेले आहेत, कुठं ना कुठं त्याचं इम्प्लिमेंटेशन तयारी करण्याची माझी तयारी होती आणि मी ते इम्प्लिमेंट व्यवस्थितरित्या केलं आहे. माझ्यामुळं ॲटलिस्ट 10,000 लोकांचं भलं झालेलं आहे. हा जेव्हा थॉट येईल ना डोक्यामध्ये, त्यावेळेला तुम्हाला कळेल की हे करिअर वर्थ होतं म्हणून. ओके, नॉलेज गेन, ट्रान्सफरेबल अँड ट्रान्सफॉर्मेशनल लीडरशिप. जे तुम्ही ज्ञान देतायत तेच ज्ञान तुम्ही पुढच्या पिढीला देतात. तुमच्या हाताखालून अनेक सिव्हिल सर्वंट पुढे गेल्याच्या नंतर ट्रेन होतात, तुम्ही त्यांचे मेंटर्स असतात आणि याच्यामुळे काय होतं, तुमचा जो थॉट आहे ना या देशाला बनवण्याचा, तो थॉट जो आहे, ती जी आयडिया आहे, ती आयडिया तशीच जनरेशन टू जनरेशन पुढे होते. त्याच्यामुळं आय एसचा विचार खूप व्यवस्थित करा. जर तुमच्याकडे चांगले पर्सेंटेज असो किंवा तुमचे नॉर्मल पर्सेंटेज असो, पण तुमची जर इंटेंट स्ट्रॉंग आहे, तुमच्यामध्ये ती करण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकतात, तर 100% करा. हे बघा, आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात 14 तास अभ्यास केला, 15 तास अभ्यास केला. अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला डायरेक्शनने अभ्यास करा. जेवढे मुलं माझ्याकडे सिलेक्ट झालेले, कोणीही कॅन्डिडेट 15-15 तास अभ्यास करत नव्हता. प्रत्येक कॅन्डिडेट 8 ते 9 तासाचा अभ्यास असायचा, पण तो अभ्यास डायरेक्शनने असायचा. तुम्ही काय डायरेक्शन घेताय, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची मेंटर आहेत, तुमच्याकडे कशा पद्धतीचे टीचर आहे, याच्यावर तुमची पूर्ण जर्नी अवलंबून असते. त्यामुळे ही गोष्ट फार क्लिअरली लक्षात असू द्या तुमच्याकडे की काही जरी झालं तरी पण अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे आणि डायरेक्शनने करायचं. नेक्स्ट, पारंपरिक मार्ग, उच्च स्पर्धा, उच्च शुल्क, कर्ज जोखीम, हे खासगी कॉलेजेस जे आपण ऑलरेडी बोललोय, याच्या सगळ्यांमध्ये न पडता व्यवस्थितरित्या स्वतःचा एक मार्ग निवडा. आपण आता आर्थिक वर बोलूयात, आय एसच्या. ओके, आय एसचा फायनान्स रिलेटेड बोलूयात आपण. तुम्ही 10वी नंतर एक नॉर्मल कॉलेज असेल तुमचं, नॉर्मल कॉलेज कोणतंही घ्या, प्लेन बी ए जरी घेतलं, खूप झालं तुमचं 3 वर्षाची, तुमच्या अख्ख्या 3 वर्षाच्या प्रिपरेशनची जी फीस असेल 20,000 असेल. ओके, त्यानंतर तुमचे जे काही बुक्स असतील, UPSC रिलेटेड बुक घेतलेले आहेत, खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलं, 10,000ची पुस्तकं असतात. हे पण खूप जास्त झालं, 10,000ची तुमची पुस्तकं झाले. एखादा तुम्ही क्लास लावला असेल किंवा नसेल लावला, किंवा असं समजून फक्त टेस्ट सिरीज घेतल्या, तुमची 5,000ची टेस्ट सिरीज झाली. अख्खा UPSCचा अभ्यास 20 आणि 10, 30 आणि 35,000मध्ये होतो. अख्खा UPSCचा अभ्यास खूप व्यवस्थितरित्या, ते पण कॉलेजची तयारी चालू असताना. हे मी 3 वर्षाचं बोलतोय, 3 वर्ष बोलतोय. या उलट तुम्ही जर MBBS मध्ये घेतायत, तर आपण काय बघितलं होतं, 2.5 CR, हे फक्त कॉलेजच्या फीस बोललो होतो आपण. तिकडे जाऊन राहणं वगैरे, हॉस्टेलचा खर्च, हे सगळं वेगळं. इंजिनिअरिंग जर म्हणलं तर आपण 50 लाखाचं बोललो होतो. या उलट आय एसची तयारी 35,000मध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या, खूप व्यवस्थितरित्या 3 वर्षात करता येते. ओके, सो हे जे अंतर आहे ना, हे अंतर एकदा नीट व्यवस्थित समजा पोरांनो. कसं आहे, आता हा जो डॉक्टर आहे, जो डॉक्टर 2.5 कोटी 3 कोटी खर्च करून डॉक्टर झालाय, तर तो 10-12 वर्ष त्यांनी स्वतःच्या आयुष्यातले घातले, आणि ज्यावेळेस तो दवाखाना टाकणार आहे, तर तो तुम्हाला फ्रीमध्ये तर देणार नाहीये. बरोबर आहे, तुम्हाला हा पैसाही रिकव्हर करावाच लागणार आहे ना. मग पुन्हा ते पैसे रिकव्हरीच्या मागं लागणं, पुन्हा ती चिडचिड, पुन्हा तेच. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ऑपरेशनचा खर्च एवढा नाहीये, पण तरी तुम्हाला पेशंटला तेवढा खर्च सांगावा लागतो. तुमच्या लक्षात येतंय की ह्या गोष्टीमुळे किती मानसिक कुचंबना होणार आहे एका कॅन्डिडेटची. त्याच्यापेक्षा इट इज ओके. मी हे म्हणत नाही की डॉक्टर्स महत्वाचे नाही आहे, प्लीज डोंट टेक मी रॉंग. मी तुम्हाला हे सांगतोय की तुमच्याकडं जर समजा टॅलेंट आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल
की नाही माझ्याकडे एखादा चांगला अजून पर्याय उपलब्ध होतोय तर आणि माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की मी ते करू शकतो. सो प्लीज थिंक अबाउट बिकमिंग अन IAS, बिकॉज हे खूप महत्त्वाचं आहे. बीइंग अन IAS मेक्स अ मेजर डिफरन्स टू द एंटायर सोसायटी. ओके, सो हे समजून घेण्याचा प्लीज व्यवस्थितरित्या प्रयत्न करा. मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्यामध्ये असलेले गुण व्यवस्थितरित्या युटिलाइज झाले पाहिजे. ओके, आता हे तयारी कधी करायची? आता विद्यार्थी म्हणतात, माझ्याकडे असे पॅरेंट्स येतात की जे म्हणतात सर माझ्या मुलाची 6वी झाली 7वी झाली, काही काही पॅरेंट्स असे असतात सर आत्ताच 10वी झाली आहे आणि मला आत्तापासून UPSCची तयारी करायची. काही गरज नाही आहे. मी स्पष्टपणे सांगतोय, एवढ्या लवकर तयारी करायची काहीही गरज नाही आहे. तुम्हाला मी सांगतो की कशा फॉर्मॅटमध्ये डील करायचं. तयारी ॲक्च्युली तुमची असं नाही की तुम्ही पुस्तकं घेऊन बसले, लक्ष्मीकांत घेऊन बसले आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करत राहिले. लक्षात येतंय? तुम्हाला तयारी या गोष्टीची करायची आहे की तुमचा ॲटिट्यूड त्या फॉर्मॅटमध्ये डेव्हलप होतोय का? कॅन्डिडेट 7वी झालाय ना, चांगली गोष्ट आहे. फक्त त्याला एक व्यवस्थित मार्ग द्या. असं नाही की हेच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, असं नका करू. व्हायरस बनवू नका. व्हायरस त्या 3 इडियट मधला तो व्हायरस होता ना, मेरा बेटा इंजिनियर बनेगा. आपल्या फॉर्मॅटमध्ये प्लीज कृपा करून येऊ नका की नाही 7वी पासूनच त्याच्या डोक्यावर हॅमरिंग चालू आहे की IASच झाला पाहिजे. असं काही नसतं. व्यवस्थितरित्या नीट समजून घ्या. 9वी आणि 10वी मध्ये आपण काय करणार? आपण कॅन्डिडेटमध्ये त्याची पायाभरणी करणार. कशाची? टू बिकम अन IAS. कशी पायाभरणी करणार आहे? हे बघा, त्याचं सामान्य ज्ञान व्यवस्थित होऊ द्या. त्याचं एज्युकेशन जे चालू आहे, क्लासमध्ये जे चालू आहे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, जे काही तो शिकत असेल ते व्यवस्थित, त्याचं शाळेमधलं स्कूल एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं स्कूल एज्युकेशन व्यवस्थित चालू आहे. ओके, जे काही असेल त्याला म्हणायचं किंवा ठीक आहे, किंवा एखादा विद्यार्थी जरी हे बघत असेल तर जे तुझ्या क्लासमध्ये चालू आहे ना बेटा ते व्यवस्थित कर. तुझ्या पुस्तकावर तुझा कंट्रोल असू दे. चांगले सगळे धडे व्यवस्थितरित्या तुला माहिती पाहिजे. सगळ्या कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट या क्लिअर पाहिजे. नैतिकता सुधारण्याची वेळ असते. नैतिकता सुधारण्याची वेळ म्हणजे काय? हाऊ टू बी अ गुड सिटीझन. कायद्यांचं पालन कसं करायचं, कायद्यांची बेसिक माहिती असणे, सर्वसामान्य तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते कशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही डील करू शकता, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे. नेक्स्ट, विस्तृत वाचन. विस्तृत वाचन आणि वर्तमान घडामोडींवर लक्ष. विस्तृत वाचन नॉर्मल वाचा. तुम्ही की नाही जे कोणता तुम्ही अभ्यास करत असाल ना, एक नॉर्मल लेवलला एखादं पुस्तक घेऊन बसा. ओके, कोणतंही घ्या, एखादी कादंबरी वाचायची सवय लागू द्या. वाचनाची सवय असणं फार जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला वाचनाची सवय असेल ना, सो या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बदलतात. ओके, फक्त तुमची वाचनाची सवय असेल तर. नेक्स्ट, कोणताही नेतृत्व मार्गासाठी पायाभरणी करणे. फॉर एक्झाम्पल, गेम्स असतील, कोणते? टीम गेम्स, सॉकर असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, यामध्ये तुम्ही इन्क्लूड व्हा. तुमचं अशा पद्धतीची तुमची पर्सनॅलिटी होऊ द्या की जेणेकरून तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि ॲट द सेम टाइम यू कॅन अंडरस्टँड की हाऊ टू वर्क इन द टीम. ओके, उगाच एकलकोंडेपणा. आता तुम्ही ते बघितलं ना की रिसेंटली जे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, JEE टॉपर्स असतील किंवा इतर ह्याच्यामध्ये एक्झाम्समध्ये, JEE जे टॉपर्स आहेत ते लोक, बट कॉमन जो एक एक कॅन्डिडेटमध्ये असलेला जो आनंद असतो किंवा जो फॉर्मॅट असतो तसं काहीच नाही आहे. रोबोट अशा फॉर्मॅटमध्ये नाही पाहिजे बघा पोरांना. यू हॅव टू हॅव अ डायनॅमिक पर्सनॅलिटी. ज्यावेळेस तुम्ही एंटर करतायत एखाद्या रूममध्ये त्यावेळेला तुमच्या पर्सनॅलिटीमुळे, तुमच्या ऑरामुळे ती रूम उजळून निघाली पाहिजे. अशा फॉर्मॅटमध्ये तुमची पर्सनॅलिटी बनली पाहिजे आणि त्याची सुरुवात आत्तापासून होते, या क्षणापासून होते. एक गोष्ट फक्त एवढी लक्षात असू द्या, तणाव घेण्याची ही वेळ नाहीये, तर निरोगी आणि मजबूत पायाभरणी करण्याची वेळ. तणाव नाही घ्यायचा. तणाव कशामुळे नाही घ्यायचा? कारण हे बघा, तुम्हाला उद्या एक्झाम नाही द्यायची. IAS एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही फायनल इयरला असताल त्यावेळेस होणार आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही ताण घेऊ नका. त्याच्यानंतरही तुम्हाला परीक्षा देता येते. जे कॅन्डिडेट आता हा व्हिडिओ बघतायत 12वी नंतरचे किंवा फर्स्ट सेकंड इयरचे विद्यार्थी असतील, तुम्ही आत्ता ताण घेऊ नका. तुम्ही उद्याच्या उद्या एक्झामला नाही जाणार आहे. तुमच्या प्रीला अजून वेळ आहे. प्री नंतर 4 महिन्याचा वेळ आहे मेन्समध्ये आणि त्याच्यानंतर 3 महिन्याचा वेळ आहे इंटरव्ह्यूमध्ये. सो खूप सुटसुटीत एक्झामिनेशन आहे. खूप व्यवस्थितरित्या त्याचं सायकोलॉजिकल अंडरस्टँडिंग व्यवस्थितरित्या करून घ्या आणि तुम्हाला आत्तापासून या गोष्टीची नीट तयारी करता येईल. तुम्हाला मी हे म्हणत नाही की पुस्तक घेऊन बसा, क्लासेस लावा, काही गरज नाहीये, काहीही गरज नाही. जो कॅन्डिडेट व्यवस्थित गायडन्सची तयारी करतोय त्याला क्लासेसची पण गरज नसते. त्याला फक्त गायडन्स व्यवस्थित लागतो, मेंटर व्यवस्थित लागतो. तुम्ही ही गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात असू द्या. हा, क्लासेस कोणासाठी असतात? ज्यांचे बेसिक कॉन्सेप्ट अजून पण थोड्याफार वीक आहे, त्यांना ब्रशअप करायची गरज आहे. अशा विद्यार्थ्यांनी क्लासेसला येऊन बसलेला हरकत नसते. परंतु नाही मग याला हे एवढं करावंच लागतं, 5-5 लाख रुपये क्लासेसची फीज असते, असं काही नसतं. तुम्ही व्यवस्थित जर लॉजिकल अंडरस्टँडिंगने जर तुम्ही सिलेबस डिकोड करतायत, तुमचा मेंटर व्यवस्थित आहे, तर तुम्ही ही एक्झाम व्यवस्थितरित्या क्लिअर करू शकता. त्यानंतर
11वीचा प्रवाह निवडताना हे फार महत्वाचं आहे बरं का. मी सगळ्या पॅरेंट्सला सांगू इच्छितो की या गोष्टीवर खूप जास्त लक्ष द्या. फक्त पोरगं हुशार आहे म्हणून टाकून दिलं सायन्समध्ये असे प्रकार करू नका. मी माझ्या स्वतःचे उदाहरण देतो. माझं 12वी पर्यंत सायन्सच राहिलेलं आहे. मला सायन्स आवडत नव्हतं. मला 12वी मध्ये कमी पर्सेंटेज आहे, परंतु आज मी भारतातल्या सगळ्यात जुन्या एशियामधल्या सॉरी नॉट भारतातल्या, एशियातल्या सगळ्यात जुन्या कॉलेजमध्ये लॉचा अभ्यास केलेला आहे. लक्षात येतं रिझन काय? मला ती गोष्ट आवडते. मला माझं सिलेक्शन तिथे होण्याचं रिझन हे होतं की मला जो सिलेबस आहे तो सिलेबस आवडतो. माझ्या आवडीमध्ये मला काम करता आलं. लक्षात येतं. सो ही गोष्ट मात्र लक्षात तुमच्या असणं गरजेचं आहे की फक्त जो कोणतं आलंय मनामध्ये आणि निवड केली अशा फॉर्मॅटमध्ये नको, किंवा याचा मुलगा इंजिनियर झाला, याची मुलगी डॉक्टर झाली म्हणून तिकडे टाकून द्यायचं आपल्या पोराला, असा प्लीज करू नका. किंवा मुलांसाठी पण माझा मित्र तिकडे चाललाय म्हणून मी जातो. बेटा, मैत्री एकीकडे राहते आणि तुझं करिअर एकीकडे असतं. तुला तुझं करिअर आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे निवडतानाच अशी फील्ड निवड की ज्या फील्डमध्ये तुला इंटरेस्ट आहे. जर फील्डमध्ये इंटरेस्ट नसेल तर मात्र आपल्याला पूर्ण आयुष्यभर फक्त पश्चाताप होतो. त्याच्यापेक्षा चांगली फील्ड निवडा, आवडतीची निवडा आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक्सेल करता. कुणीतरी म्हणतंय म्हणून फील्ड निवडण्यामध्ये अर्थ नाहीये, वाटतंय म्हणून फील्ड निवडण्यात अर्थ नाहीये. व्यवस्थित लॉजिकली विचार करा, काउन्सिलिंग घ्या, वाटल्यास त्याच्या ज्या एक्झाम्स असतात, तुमच्या सायकोलॉजिकल एक्झाम्स असतात खूप साऱ्या, त्या एक्झाम्स घ्या. त्याच्यामध्ये काय अडचण आली आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला चांगल्या लोकांशी जोडून देऊ. आणि व्यवस्थित जी कोणती तुम्ही फील्ड निवडत असताल, जी स्ट्रीम निवडत असताल 10वी नंतर, ती खूप व्यवस्थितरित्या निवडणं गरजेचं आहे. सायन्सच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या आवडीचा विचार करायचा. निवडताना ह्युमॅनिटीज आणि आर्ट्स विषयाचा फायदा युपीएससीला होतो. म्हणजे जनरली जर तुम्ही म्हणत असाल की सर 10वी नंतर मी आर्ट्स घेतो, बिंदास घ्या. माझ्याकडे खूप सारे स्टुडंट आहे की ज्यांचं 11वी नंतर त्यांनी आर्ट्सच घेतलेलं आहे, 10वी नंतर आर्ट्स घेतलेलं आहे आणि दे आर डुईंग व्हेरी वेल टुडे. त्यांचा जो मेंटल स्कोप आहे तो एका सायन्स कॉमर्सच्या पोरापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे आर्ट्स पण खूप चांगली फील्ड आहे. तो जमाना आता गेलेला आहे की ज्या ठिकाणी म्हणायचे की 50%चेच पोरं आर्ट्स घेतात. असं काही नसतं. कुणीही घ्या, टीना डाबी घ्या, भारतातनं पहिली आलेली मुलगी आहे, तिचं आर्ट्स झालेलं आहे. रिया डाबी तिचीच लहान बहीण आहे, तिचं आर्ट्स झालेलं आहे. खूप सारे लोक आहेत की जे युपीएससीची तयारी करण्यासाठी म्हणून आर्ट्स घेत आहेत आणि व्यवस्थितरित्या तयारी करतात. सो तो काळ आता गेलेला आहे की काहीच येत नसेल तर आर्ट्सला टाका. लक्षात घ्या सॉरी लक्षात घ्या, तुम्हाला आर्ट्स जर घेत असाल किंवा कॉमर्स घेत असाल किंवा सायन्स घेत असाल, तुमच्या आवडीच्या बेसिसला घेणं गरजेचं आहे. ज्या फील्डमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्यामध्ये ऍडमिशन घ्या, हे फार महत्वाचं आहे. नंतर सर्वात सोप्या मार्गाबद्दल नाही तर सर्वोच्च क्षमतेबद्दल सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. ओके, सर्वोच्चपणा काय असतो? कोणाला किती ज्ञान आहे याच्याबद्दल नाहीये. खूप ज्ञान आहे आणि त्याचं ऍप्लिकेशनच करता येईना, काय प्रॉब्लेम? म्हणजे काय करणार? आता साइन कॉस थिटा खूप शिकले ना पोरं 9वी 10वी मध्ये, बरोबर आहे, सगळ्यांनी रटलंय साइन कॉस थिटा. त्याचं युटिलायझेशन प्रॅक्टिकल मध्ये काय? कशा बेसिसला तुम्ही युटिलाइज केलं? लास्ट टाइम व्हेन वॉज द लास्ट टाइम की a² + 2ab + b² हे तुम्ही वापरलं होतं रिअल लाईफ मध्ये? तुम्ही सांगा मला. सो कोणताही जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचं युटिलायझेशन आहे का, आणि ते युटिलायझेशन तुम्हाला समजतंय का, त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला समजतंय का, या गोष्टी समजणं फार जास्त गरजेचं आहे. हा, तुम्हाला जर पायलट बनायचं असेल तर साइन कॉस थिटा खूप जास्त गरजेचं आहे. पण तुमचं जर इंटरेस्टच नसेल, त्या गोष्टीचा रिअल लाईफ मध्ये जास्त काही तुम्हाला फायदा होतच नसेल, तर मग ते शिकण्यामध्ये काय आहे? लक्षात येते. त्यामुळे फील्ड निवडताना खूप व्यवस्थित घ्यायची 11वीची. ओके, नेक्स्ट, आमची भूमिका आणि वचनबद्धता. आता एक लक्षात घ्या, आता हा जो सगळा मी व्हिडिओ बनवतोय किंवा हे जे काय आहे, सो पितांबरी इन्स्टिट्यूट, तुम्ही म्हणताल की सर सगळं बरोबर आहे, पण मग पितांबरी इन्स्टिट्यूट आम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतं? निकोप मार्गदर्शन म्हणजे टू दी एंड, तुम्ही एंटर केल्यापासून तुम्ही जोपर्यंत पास होताय तोपर्यंत सगळ्या गोष्टींचा सपोर्ट तुम्हाला पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ आय एस मधून भेटतो, सगळ्याच गोष्टी. त्यानंतर बॅच साईज, जर समजा एखाद्याला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर बॅच साईज छोटी असते. खूप सिलेक्टिव्ह स्टुडंट्स असतात. एका बॅचमध्ये खूप झालं डोक्यावरून पाणी गेलं 30 विद्यार्थी असतात आणि ह्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित पर्सनल लेवलला ऍडमिशन असतं, पर्सनल लेवलला मार्गदर्शन असतं. प्रत्येक कॅन्डिडेटला प्रत्येक वीकली त्याचं काय काय केलेलं आहे, त्यांनी कशा फॉर्मॅटमध्ये अभ्यास चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा एक चार्ट बनवलेला असतो आणि तो चार्ट कंटिन्यू बेसिसला प्रत्येक जण, त्यांचा जो मेंटर असेल, त्यांचा टीचर असेल, मी स्वतः असेल, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे कॅन्डिडेट कधीही ट्रॅकच्या बाहेर जात नाही. नंबर 2, त्यानंतर युपीएससीचं ज्ञान, इतर परीक्षांसाठी वगैरे त्याचे युपीएससीच्या ज्ञानावर तुम्ही कोणकोणत्या एक्झाम्स देऊ शकता किंवा कशा फॉर्मॅटमध्ये तुमचा इथं अभ्यास होतोय, या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष असतं. वैयक्तिक लक्ष आणि अनुभवी शिक्षकांद्वारे मार्गदर्शन. कोणताही टीचर आपल्याकडं युपीएससीचा अनुभव नाही आणि टीचर झाला असं कधीही होत नाही. युपीएससीचा एक्सपिरियन्स असतो त्यांना, ते क्लिअर केलेले असतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत ते आलेले असतात. वर्तमान घडामोडी आणि पीवायक्यूज म्हणजे करंट अफेअर असेल
एक्झाम रिलेटेड PYQs असतील, त्याचं ॲप्लिकेशन असेल, या सगळ्या गोष्टींवर आधारित आपल्याकडे अभ्यास असतो. सिलेबस बेस्ड स्टडी असतो, त्यामुळे व्यवस्थित सिलेबस कव्हर करायला आपल्याला खूप सोपं जातं. नेक्स्ट, देशाचे समारोप. आता समारोप करताना तुम्ही हे निवडलं पाहिजे का? तर हे बघा, जर तुमच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची ताकद आहे आणि इच्छा आहे तर तुम्ही हे निवडलं पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, वयाच्या 21व्या वर्षी तुम्ही खूप प्रॉपर पोस्टवर असतात, तुमच्या डिसिजन मेकिंगवर अख्खा जिल्हा डिपेंड असतो. त्यामुळे जर तुमची ती ताकद असेल, तुम्हाला जर ते पाहिजे असेल, ती प्रतिष्ठा पाहिजे असेल, ते आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे असेल, तर तुम्ही ही फील्ड नक्की निवडू शकता. आणि कोणतीही गोष्ट असेल, कशाही फॉर्मॅटमध्ये, जर ट्रान्सफॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्स तुम्हाला करायचा असेल, तुमची एक लिगसी असावी, तुम्ही केलेल्या कामाची दखल इतिहासाने घ्यावी, हे जर तुम्हाला वाटत असेल तर ही फील्ड नक्की 100% निवडली पाहिजे. ओके, सो इफ यू आर विलिंग टू, यू कॅन स्टार्ट रजिस्टरिंग. ही आपली इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला बाकी बेसिक तुम्हाला आता याच्यातही दिसत असेल, बॅच साईज बघून घ्या. अशाच फॉर्मॅटमधली बॅच साईज असते, लिमिटेड बॅच साईज आहे, की जेणेकरून टीचर आणि स्टुडंटमध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन होत असतं. ही आपली इन्स्टिट्यूट आहे, लातूरमधली ही ब्रांच आहे, पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS. आपल्या ब्रांचेस लातूर आणि पुणे या 2 ठिकाणी आहेत. लातूरमधली ब्रांच ही आहे, याचा ॲड्रेस 4th फ्लोअर, शिंदे हाईट्स, खोरी गल्ली, लातूर. हा आपला ॲड्रेस आहे. ज्याला कुणाला यायची इच्छा असेल त्यांनी या. आणि ही आपली बिल्डिंग आहे, याचा जो 4th फ्लोअर आहे हा पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS कडे. आपल्याकडे ह्या फॅसिलिटीज असतात, हे डिस्कशन सेशन्स असतात, अशा फॉर्मॅटमध्ये मेंटरशिप सेशन्स असतात, ही अभ्यासिका असते विद्यार्थ्यांना, आणि UPSCच्याच अनुषंगाने डिझाईन केलेली अभ्यासिका असते. मोठे मोठे तुम्हाला कबर्ड दिलेले असतात सेपरेट, की जेणेकरून तुम्हाला रायटिंगसाठी असेल. तुम्ही बघू शकतात, आता हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल केबिन असतं आणि मोठ्या साईजचं केबिन असतं, तुमच्या लक्षात लिहिलं आहे. सो डोंट वरी अबाउट इट. तुमच्या सगळ्या गोष्टींची सगळी फॅसिलिटी तुम्हाला पितांबरी इन्स्टिट्यूट ऑफ IAS मध्ये भेटून जाते. हे इनिशिएटिव्ह असतात, वेगवेगळ्या लोकांचे लेक्चर्स या ठिकाणी होतात, अधिकारी लोक येतात, अधिकारी लोक मार्गदर्शन करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठीचे हे सगळे प्रोग्राम्स असतात. तुम्हाला 1-on-1 सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलता येतं. ते जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी तुम्हाला गाईड करत असतात. आणि अशा फॉर्मॅटमध्ये यू विल बी इन अ पोझिशन की तुम्ही तुमचे सिनियर, इमॅजिन करा ना, तुमचं प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचे सिनियर काही ना काहीतरी गाईड करतात. तुमचे जे सिनियर आहेत ते सिलेक्ट होत आहेत. याच्यामुळं एक जनरेशनल चेंज येत असतो. तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असतं की कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. तुमचं काही चुकत असेल तर तुमचा पिअर ग्रुप स्ट्रॉंग असतो. तुम्हाला बघायला हे बघा, इथं हे डिस्कशन चालू आहे सध्याला विद्यार्थ्यांचं. तुमचं ग्रुप डिस्कशन असतं. ग्रुप डिस्कशन्समध्ये तुमच्या अनेक कॉन्सेप्ट क्लिअर होतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर साईड की कशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही अभ्यास करतायत आणि कुठे तुम्ही ॲडमिशन घेताय. ठीक आहे, सो मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. दिस इज फ्रॉम माय एंड. आणि अगेन कमिंग बॅक टू द फर्स्ट स्लाइड, MBBS, इंजिनिअरिंग की IAS, निर्णय तुमचा आहे. तुमच्यासोबत प्रत्येक क्षणी आम्ही अवेलेबल आहोत. थँक्यू. जय हिंद.